लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आहेत फोन लाईनवरनं. अंजलीजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ दिसतायत असा दावा होतोय. शिवाय एक व्यक्ती आहे त्यांच्यासोबत, ट्रान्स वुमन आहे ती व्यक्ती असं सांगितलं जात आहे. त्या ट्रान्स वुमन व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. कुरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि या ट्रान्स वुमन व्यक्तीच्या भावानंच हा व्हिडिओ समोर आणलेला आहे. पण एका मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीकडनं शासकीय निवासस्थानी हे असे गैरकृत्य करणं किंवा मद्यपानासारखी गैरकृत्य करणं, अनैतिक व्यवहार करणं हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. मला तर आता महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न पडायला लागलाय की हे सगळे आपले नेते आणि आपल्या देशाला हे पुढे नेणार अशी आपण जरा तरी अपेक्षा करू शकतोय का? आता तर डोकं प्रचंड खवळत आहे की आता मी ऐकलं सुषमा अंधारे म्हणाल्या की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, कन्सेन्च्युअल असेल वगैरे वगैरे. पण ही आपली संस्कृती आहे का महाराष्ट्राची? म्हणजे असा एखादा नेता शासकीय निवासस्थानात जर असं सगळं करत असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी. आणि मी आता त्या पवन यादव जी बाई आहे तिचे असंख्य मी आता फोटोग्राफ तिच्या स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवर बघितलेत. बहुतांश तुम्ही फोटो तुम्ही स्वतः बघू शकता. बहुतांश फोटोग्राफ तिचे नरहरी झिरवाळांबरोबर आहेत, एकनाथ शिंदेबरोबर आहेत, संजय शिरसाटांबरोबर आहेत. शिवसेनेच्या गोरेगावच्या याच्यावरनं त्यांनी जे म्हणायचंय ते त्यांनी भाषण सुद्धा केलेलं आहे शिवसेनेसाठी. तर याचा काय संबंध लावायचा? कोण आहे ते सगळे आणि काय चाललंय याच्याकडे नक्कीच चौकशी झाली पाहिजे. आणि मला तर आम टेलिंग यू ना आता डोकं फिरायची पाळी आली आहे. आता तर बोलायची सुद्धा इच्छा होत नाही, इतकी विचित्र सगळं चाललंय. बरोबर. पण अंजलीजी, काही महिन्यांपूर्वी याच नरहरी झिरवाळांच्या दालनात त्यांच्याच एका दालनातल्या एका कर्मचाऱ्याकडनं लाचखोरीचा प्रकार घडलेला होता. ते प्रकरण सुद्धा प्रचंड गाजलेलं होतं आणि आता अशा प्रकारे हा असा व्हिडिओ समोर येणं म्हणजे यामागे निश्चित काही कारणं असतीलच. पण ज्या पद्धतीनं या पवन यादवचा भाऊ रवी यादव दावा करतोय की हे सगळं प्रकरण जितकं दिसतं तितकं सोपं नाही, याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा वेगळी आहे. पण राजकीय दृष्ट्या सुद्धा असं वाटतं का की हे काही वेगळ्या पद्धतीनं उद्देशून कोणाला तरी टार्गेट करण्याच्या अनुषंगानं केलं जातंय असं? नाही, खरंच आता काहीच सांगता येत नाही. कारण आताच सगळे ते मी व्हिडिओ देखील बघितला आणि ते पत्र देखील वाचलं आणि ते FIRच्या ज्या डिटेल्स आहेत त्या देखील वाचल्या. त्यामुळे आता जरा थोडं स्टडी करूनच बोललेलं बरं. पण जेवढे फोटोग्राफ मला इंस्टाग्राम पेजवर दिसले त्याच्यावरनं नक्कीच वाटतंय की अति राजकारण आहे याच्यात, त्याच्यात काही शंका नाहीये. ठीक आहे अंजलीजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अंजली दमानिया होत्या आपल्यासोबत.